मॉर्निंग. चला तर आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त केल्या घरी पोळ्या. पहिलं तर डाळ शिजवून घेतली, पीठ मळून घेतलं, भात शिजवून घेतला, गुळवणी केला आणि आमटीला फोडणी दिली. आमटीला फोडणी देऊन झाल्यानंतर ना असं छानपैकी गोल गोल मस्त पोळ्या करून घेतल्या. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पासून मराठी वर्ष सुरू होतं. मराठी महिन्याची सुरुवात ही चैत्रापासून होते. चैत्र महिन्यात झाडाची सगळी पिवळी पाने गळून पडतात आणि नवीन पालवी फुटते. नवीन पानांना सुरुवात होते. गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा, हॅपी गुढीपाडवा. सगळ्या पोळ्या करून झाल्यानंतर न केली रांगोळीची तयारी. मस्त अशी दारात छोटीशी छान रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढून झाल्यानंतर बाकीची पण कामं जी होती ती कामं आवरून घेतली. सण म्हटलं की रांगोळी आलीच आणि रांगोळी काढल्याशिवाय कुठलाही सण पूर्ण होत नाही रांगोळीशिवाय. रांगोळी आवडली असल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि माझे चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. असे छानपणे सगळी पुन्हा रांगोळी काढून झाल्यानंतर मग केली गुढी उभारण्याची तयारी. छान अशी गुढी उभारून घेतली. नंतर नैवेद्य केला, नैवेद्य दाखवला. तर आम्हाला जायचं थोडं बाहेर. मग आम्ही पण छान तयार झालो, फोटो वगैरे काढले. त्यानंतर अशी बघा गुढीची मस्त पूजा करून घेतली, गुढी उभारली, नारळ वगैरे फोडला, प्रसाद ठेवला आणि मग जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर दादूला पण असं मस्त छान ओवाळून घेतलं आणि त्याच्या गळ्यामध्ये अशी छान घाटी घातली. तुमच्याकडे आहे का अशी पद्धत? मला नक्की कमेंट करून सांगा. मी दोघांचे मस्त असे छान फोटो काढले आणि आम्हा दोघांना, मला आणि माझ्या मिस्टरांना जायचं होतं बाहेर. मग आम्ही दोघं गेलो आवरून बाहेर. त्यानंतर आम्ही दोघं पण बाहेर गेलो आणि आमचं आज एक स्वप्न पूर्ण झालं होतं आणि ते पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आम्ही एक गुंठा जागा विकत घेतली होती. त्या जागेचंच पूजन करण्यासाठी आम्ही दोघंही बाहेर गेलो होतो. दिवसांचं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं आणि छानपैकी अशी आम्ही दोघांनी मस्त पूजा करून घेतली, मी आणि माझ्या मिस्टरांनी. आयुष्यात काहीतरी नवीन केलेला आनंद खूप मोठा असतो आणि आम्हाला खूप दोघांनाही आनंद झाला होता. त्यानंतर सगळ्यावरून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. घरी जाताना तर आम्हाला विश्रांत वड लागला. ह्या विश्रांत वडाखाली महादेवाची पिंड आहे, तिचं दर्शन घेतलं. श्री चांगदेवांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली होती. आपण ती लहानपणी एक गोष्ट ऐकली ना, भिंत आकाशात उडाली. तीच आळंदीतून भिंत इथपर्यंत चांगदेवांच्या भेटीसाठी गावाबाहेर आली होती. तोच हा वड आहे, विश्रांत वड, जिथे चांगदेवांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची भेट झाली. आम्ही घरी निघालो. चलो, बाय बाय.